बातमी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भातली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय। अशातच पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत। आता नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिली आहे। घाबरण्याची गरज नाही, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं त्या म्हणतायत। आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है, एक खतरा मंडला रहा है। फिक्र करने की ज़रूरत नहीं है। अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर वार का मुकाबला कर सकते हैं। पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है। पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है। पाकिस्तानची पोकळ धमकी, फारुख अब्दुल्लाचं उत्तर आलंय। तुमच्या आधीपासूनच आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत असं ते म्हणाले। पाकच्या अणुबॉम्बच्या धमकीवर अब्दुल्लाचं आता उत्तर आलेलं आहे। पाकिस्तानकडून भारताला अणुबॉम्बची पुन्हा एकदा धमकी देण्यात आली। हमारे पास भी न्यूक्लियर पावर है, उनसे पहले है। मुझे वाजपेयी जी का याद आता है जब मैं उनके साथ नीचे रख लीजिए गया था पोखरण, तो उन्होंने वहां कहा था कि हम लोग कभी इसका इस्तेमाल नहीं करेंगे जब तक कोई और हमें जोर नहीं करेगा, हम पे पहला वॉर नहीं करेगा। हिंदुस्तान ने कभी भी आक्रमण पहले नहीं किया है, वहीं से आया है और हमने जवाब दिया है। आज भी हम लोग इस्तेमाल नहीं करेंगे, मगर अगर वो इस्तेमाल करना चाहेंगे तो फिर हमारे पास भी वो है। खुदा करे कि ऐसी बात ना हो। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। पाकड्यांची वळवळ काही केल्या थांबत नाहीये। त्यामुळेच पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता पाकड्यांचा धुव्वा उडवण्याची योजना आखली आहे। मात्र भारत पाकिस्तानचा अवघ्या काही सेकंदात खेळखल्लास करू शकतोय। हे आम्ही का म्हणतोय जाणून घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट पहा। भारत करणार पाकड्यांचा सफाया। चौथी बार जीतेगा हिंदुस्तान। काही सेकंदात पाकड्यांचा खेळ खल्लास। सातत्यानं दहशतवाद्यांच्या आडून पाकडेच भारतातील निष्पापांचे बळी घेत असल्याचं समोर आलंय। त्यामुळेच भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झालाय। आता ते घरात घुसून पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची वेळ आली। होय, अगदी काही सेकंदात भारत पाकिस्तानची अनेक शहरं जगाच्या नकाशावरून नामशेष करू शकतो। याचं कारण आहे भारताकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रसज्जता। भारताकडे कोणती विध्वंसक मिसाइल आहेत पाहूयात। ब्रह्मोस, रडारला चकमा देणारं सुपरसोनिक क्रूज मिसाइल। अमृतसर ते लाहोर अंतर 55 किलोमीटर, 72 सेकंदात लाहोरला बेचिराग करण्याची क्षमता। अमृतसर ते इस्लामाबाद अंतर 287 किलोमीटर, 5 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता। भूज ते कराची अंतर 325 किलोमीटर, 6 मिनिटात कराची बेचिराग करण्याची क्षमता। भारताकडे असलेलं दुसरं विध्वंसक मिसाईल म्हणजे शौर्य मिसाईल। अण्वस्त्र सज्ज क्वासी बॅलिस्टिक मिसाईल। 9266 प्रति किलोमीटर प्रति तास वेगानं निशाणा साधण्याची क्षमता। अवघ्या 20 ते 30 सेकंदात लाहोर बेचिराग होण्याची शक्यता। 3 ते 4 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता। 4 ते 5 मिनिटांच्या अंतरावर कराची आहे। प्रलय, हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल। प्रलय मिसाईल हे लाहोरला अवघ्या 30 ते 40 सेकंदात बेचिराग करू शकतं।
प्रलयनं इस्लामाबाद नष्ट करण्यासाठी 2 ते 3 मिनिटांची गरज आहे. कराची शहराचा विध्वंस करण्यासाठी 3 ते 4 मिनिटांची आवश्यकता आहे. अग्नि 5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. अण्वस्त्र आणि पारंपरिक शस्त्र डागणारं महत्वाचं मिसाईल. 30,000 किलोमीटर प्रति तास वेगानं लक्ष्यभेद करण्याची क्षमता. पाकिस्तानची महत्वाची शहरं 3 ते 4 मिनिटात बेचिराग करण्याची क्षमता. हायपरसोनिक मिसाईल 20 ते 30 सेकंदात लाहोर नष्ट करण्याची क्षमता. अवघ्या 4 मिनिटात पाकिस्तान बेचिराग होऊ शकतो. अण्वस्त्र सज्ज आणि तगडे मिसाईल ताफ्यात असल्यानं पाकिस्तानला धुळीस मिळवण्यात काही सेकंदही पुरेसे आहेत. त्यामुळे पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्यासाठी आणि भारत संयमी असला तरी कमकुवत नाही हे दाखवून देण्याची वेळ आली. त्यामुळेच आता युद्ध आणि पाकिस्तानचा सर्वनाश अटळ आहे हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. भारताच्या याच ताकदीला पाकिस्तान घाबरलेला दिसतोय. वळूयात पुढच्या बातमीकडे. पाकिस्तानला तुर्कीनं लष्करी मदत दिली आहे. तुर्की लष्करी शिष्टमंडळानं पाकिस्तान हवाई दल मुख्यालयाला भेट दिली आहे. या भेटीदरम्यान शिष्टमंडळानं पाकिस्तान हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू यांच्यासोबत चर्चा केली आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाल्याची माहिती. ही मदत मिळाली तरी पाकडे भारताची बरोबरी करू शकतात का हा प्रश्नच आहे. पुढची बातमी पाहूयात. इंदिरा गांधी काळात 4 दिवसांनी पाकिस्तानवर हल्ला झाला होता असं म्हणत संजय राऊतांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावले. भारताने पाकिस्तानचे 27 YouTube चॅनल्स बंद केलेत. याला बदला म्हणायचं का असा सवाल राऊतांनी केलाय. आम्ही काय केलं, पाकिस्तानची 27 YouTube चॅनल्स बंद केली. बरं का, पाकिस्तानची 27 YouTube चॅनल आपल्याकडे बंदी घातली. हे कशा करता केलं तुम्ही? ह्याला का बदला म्हणतात? हा का बदला आहे? आणि त्याचबरोबर एक 4 PM नावाचं या देशातलं चॅनल बंद केलं काल. कारण ते मोदी आणि शहांच्या धोरणावर टीका करते. एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं 4 PM प्रसिद्ध चॅनल आहे. पुढची बातमी पाहूयात. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं कडक पावलं उचलली आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर पडावं लागतंय. अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 786 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलंय. जब यहाँ हमला हुआ कश्मीर में हमला हुआ, उसकी सजा हमें मिल रही है. आए समझ में, मुझे 41 साल हो गए हैं यहाँ. ना माँ है, ना बाप है, ना बहन है, ना भाई है. मेरा कोई ठिकाना नहीं है. मैं बेसहारा हूँ. बोलता है इसको वापस जाना पड़ेगा. ये 84 में सर इधर आई है और इसका बाप यहीं का था, चाचा भी यहीं का था. वो पार्टीशन से पहले उधर गए थे और पार्टीशन जब हुई तो वो वहाँ रह गए. मेरे इस टाइम पे जो मेरा थॉट प्रोसेस बिल्कुल काम नहीं कर रहा. मैं टोटली ब्लैंक हो गया हूँ. अभी मैं करंटली मैं परसू कर रहा हूँ अपना बैचलर्स इन कंप्यूटर साइंस. मेरा फाइनल सेमेस्टर चल रहा है. जून में मेरे एग्जाम्स थे, तो मेरे कुछ और प्लान्स थे कि एग्जाम्स खत्म करके मैं जॉब्स के लिए इंटरव्यू के लिए मैं प्रिपेयर कर रहा था. लेकिन अचानक से सब चीज़ होना, ठीक है, ये बहुत अफेक्ट करती है. तो मेरा इस टाइम थॉट प्रोसेस बिल्कुल डिस्टर्ब हो गया है. पुढची बातमी पाहूयात. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलानं आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तान सोबत 2 हात करण्यासाठी नौदलानं कंबर कसली आहे. भारतीय नौदलानं एक व्हिडिओ रिलीज केलाय. या व्हिडिओत आपण पाहू शकतोय की युद्धनौका समुद्रात तैनात झाली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून हा व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय. भारत आता पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याची ही जोरदार चर्चा रंगली. नाशिकमधून एक बातमी समोर येते. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपी फरार झालाय.
नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातील ही घटना आहे। आरोपीची सिने स्टाईल फराराची दृश्य तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत ती पाहताय। साथीदाराच्या बाईकवरून आरोपीने धूम ठोकली आहे। साम टीव्हीच्या माध्यमातून हे सीसीटीव्हीचं दृश्य आपण पाहताय। ये कौन गिरा था यार, इतना खतरनाक गिरा है। तर पुढची बातमी कोल्हापुरातून आहे। निवडणुकीत विजय झाला आणि त्यामुळे त्यांनी हवेत गोळीबार केलाय। माजी सरपंच संग्राम भापकरांची ही करामत आहे। कोल्हापूरच्या हनुमंतवाडीतील ही घटना आहे। अद्याप या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये, त्यामुळे पोलिसांवर संशय निर्माण होतोय। दूध संघाच्या निवडणुकीत हा विजय झालाय आणि त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने जल्लोष साजरा केलाय। हवेत गोळीबार करण्याची दृश्य आपण पाहतोय। आता बातमी दादरमधून आहे। दादरच्या शिवसेना भवनाजवळ 2 तरुणांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरवर ठाकरे नावाची दहशत असा उल्लेख होता। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची इच्छा या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे। सेना भवनाच्या गेटवर बॅनर पकडून उभ्या असलेल्या तरुणाचा फोटो सध्या समोर आलाय। इथून पुढे पाहूयात झटपट बातम्यांचा वेगवान स्वरूपातला आढावा। पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे, ज्यामुळे सीमेवर तणाव वाढलाय। कुपवाडा आणि बारामुल्ला नंतर अखनूर सेक्टरमध्येही गोळीबार झालाय। भारतीय लष्करानेही या गोळीबाराचे चोख प्रत्युत्तर दिलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तान चांगलाच संतापलाय। भारताला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दिली आहे। पाकिस्तानच्या संसदेत बोलताना इशाक डार यांनी युद्धाची ही धमकी दिली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे। पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही, याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांना फोनवरून केली आहे। चर्चेदरम्यान शहबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळले। हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे। दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिया गुरेटस यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला। जयशंकर यांनी स्वतः एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे। दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी ब्रिटननं भारताला पूर्ण पाठिंबा दिलाय। पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी भारताला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं ब्रिटननं म्हटलंय। पहलगाममधील हल्ल्यानंतर अमेरिकेची पुन्हा एकदा दुटप्पी भूमिका समोर आली आहे। आधी हल्ला झाला तेव्हा भारत जी कारवाई करेल त्याला आमचं समर्थन असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं। तेच आता हल्ल्याला आठवडा उलटत नाहीये तोवर अमेरिकेनं भारताला तणाव वाढवू नका असं आवाहन केलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत जालन्याच्या पर्यटकानं मोठा दावा केलाय। हल्ल्याच्या एक दिवस आधी बैसरन व्हॅलीमध्ये मॅगी स्टॉलवर दहशतवाद्यांनी जालन्याच्या आदर्श राऊत याच्यासोबत संवाद साधला होता। आदर्शने एनआयएला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांशी झालेलं संभाषण आणि मॅगी स्टॉलचा नंबर पाठवलाय।
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. संवेदनशील मिरज जंक्शनची श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. शिवाय पोलिसांकडून चेकिंग आणि कोम्बिंग ऑपरेशन ही राबवलं जात आहे. सर्व रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलानं सुरक्षा रक्षकांची वाढही केली आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवादी फारुकचं नाव समोर आलंय. फारुक अहमद पीओके मध्ये लपून बसल्याची माहिती मिळते. अहमद हा पाक लष्करचा टॉप कमांडर आहे. पहलगाम हल्ल्यातील संशयित म्हणून एका व्यक्तीला श्रीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. त्याचा चेहरा हल्लेखोरांच्या चेहऱ्यासोबत मिळता जुळता आहे. भारत पाकिस्तानवर हिवाळ्यात वॉटर स्ट्राईक करण्याची शक्यता आहे. सध्या पायाभूत सुविधांच्या अडचणींमुळे पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांचा पाण्याचा प्रवाह थांबवणं भारताला शक्य होणार नाहीये. मात्र हिवाळ्यात सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे प्रवाह नियंत्रित करणं शक्य आहे. भारतानं पाकला पूर परिस्थितीची माहिती नाकारल्यास पाकला मदतीच्या उपाययोजना करणं हे अडचणीचं ठरणार आहे. पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर घणाघात केलाय. पहलगाम हल्ला झाल्यास 24 तासात पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता असं म्हणत राऊतांनी मोदी शहांवर तोफ डागली आहे. दरम्यान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्या असंही राऊत म्हणालेत.